हाय, वेलकम टू द हृतिकेश अकॅडमी. सो आज आपण न्यू टॉपिक आणि न्यू कन्सेप्ट घेऊन आलो आहे. ओके, आजपासून आपण TYPSCचा मुंबई युनिव्हर्सिटी TYPSCचा सिलेबस, त्याच्यामधला सेमिस्टर 5th सब्जेक्ट आहे आपला इलेक्ट्रोडायनामिक्स. ओके, इलेक्ट्रोडायनामिक्स सेमिस्टर 5th इलेक्ट्रोडायनामिक्स आपण पूर्ण शिकणार आहोत. प्लस जर का तुम्हाला ह्याच्या PDF मध्ये नोट्स पाहिजे असतील तर जेव्हा आपला युनिट शिकून होईल कंप्लीट, एक युनिट आपला होईल, तेव्हा मी तुम्हाला देईन. ओके, सो बघा, हा आहे आपला सिलेबस. ओके, एकूण 4 युनिट आहेत तुम्हाला 100 मार्क्सला. पहिला युनिट आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स, दुसरा आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स इन मॅटर अँड मॅग्नेटोस्टॅटिक्स, थर्ड आहे मॅग्नेटोस्टॅटिक्स इन मॅटर अँड इलेक्ट्रोडायनामिक्स आणि चौथा आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. सो ओके, सो रेफरन्स बुक कोणता आहे? इथे रेफरन्स बुक कोणता आहे? इथे मेन रेफरन्स आहे इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रोडायनामिक्स, डेव्हिड ग्रिफिथ, 3rd एडिशन. ओके, या बुकची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या. ओके, कारण मी त्याच्यामधूनच टीचिंग करणार आहे, प्लस तुम्हाला सगळं देईन. ओके, सो 1 मिनटं फक्त. ओके, तुम्हाला PDF मध्ये नोट्स मिळून जातील. ओके, सो काय करायचं आहे आपल्याला की पहिले तर बघा, TYPSC सेमिस्टर 5th. ओके, सेमिस्टर कोणता आहे? 5. त्याच्यातला आपला सब्जेक्ट आहे फिजिक्स आणि त्याच्यातला सब सब्जेक्ट आहे आपला इलेक्ट्रो डायनामिक्स. ओके, हा आपला मेन सब्जेक्ट कोणता आहे? इलेक्ट्रोडायनामिक्स. सो आपण सिलेबसचे पॉईंट स्टार्ट करण्या अगोदर थोडंसं बेसिक बघूया. काय बघूया? बेसिक. तुम्हाला माहिती आहे कार्टेशियन किंवा ग्रेडियंट किंवा डायव्हर्जन्स, कर्ल, लॅप्लासियन वगैरे आपल्याला यूज करायचं आहे यामध्ये. सो पहिले बेसिक कन्सेप्ट काय की तुम्हाला स्पेरिकल कोऑर्डिनेट्स माहिती पाहिजे. स्पेरिकल तुम्ही लिहितो स्पेरिकल पोलर कोऑर्डिनेट, स्पेरिकल पोलर कोऑर्डिनेट. ओके, स्पेरिकल कोऑर्डिनेट काय आहेत आपले? तुम्हाला माहिती असेल x इज इक्वल टू r sin थीटा डॉट cos 5. हा झाला x. y काय झाला? y झाला r sin थीटा डॉट sin 5. ओके, आणि z काय झाला? r cos थीटा. हे आपले काय स्पेरिकल कोऑर्डिनेट्स आहेत. काय स्पेरिकल कोऑर्डिनेट. ओके, सो सेकंड बघूया आपण. सेकंड काय? सेकंड आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट. त्यामध्ये व्हॉल्यूम एलिमेंट आहेत आणि लेंथ एलिमेंट आहेत. ओके, सो सेकंड आहे कार्टेशियन. ओके, एकच मिनिट. कार्टेशियन कोऑर्डिनेट. त्यामध्ये पहिला आहे आपला लेंथ एलिमेंट. याच्यात फर्स्ट लेंथ एलिमेंट इज इक्वल टू लेंथ एलिमेंट कशाने दाखवतो आपण? DL ने.
कशाने दाखवतो, DL इज इक्वल टू काय, थोडंसं आपण लहान करूया. ओके, DL कशाने दाखवतो, DX x कॅप, DY y कॅप अँड DZ झेड कॅप. हा आला तुमचा लेंथ इलेमेंट. ओके, आणि सेकंड आहे ह्याच्यामध्ये आपला व्हॉल्यूम इलेमेंट. व्हॉल्यूम इलेमेंट इज इक्वल टू काय, व्हॉल्यूम इलेमेंट काय, DX DY अँड DZ, वेअर डेल बार ह्या सिम्बॉलला काय म्हणतात, डेल ऑपरेटर किंवा डेल बार इज इक्वल टू x डो बाय डो x प्लस y डो बाय डो y प्लस z डो बाय डो z. हा आहे तुमचा डेल स्क्वेअर, डेल ऑपरेटर. याला डेल ऑपरेटर पण आपण म्हणू शकतो. ओके, थर्ड कन्सेप्ट आहे आपली, थर्ड कन्सेप्ट नंबर थर्ड कन्सेप्ट आहे तुमची कर्ल. कर्ल तुम्हाला माहिती आहे क्यू, ओके, कर्ल घेऊया. कर्ल काय सांगतो, डेल क्रॉस ए असेल इज इक्वल टू, याला तुम्ही डिटर्मिनंट फॉर्म मध्ये कसं लिहिता, एक्स कॅप वाय कॅप अँड झेड कॅप. ओके, सो डो बाय डो एक्स डो बाय डो वाय अँड डो बाय डो झेड. ओके, इथे ए एक्स येतो, इथे ए वाय येतो, इथे ए झेड येतो. हा झाला तुमचा कर्ल. काय झाला, कर्ल. ओके, त्याच्यानंतर चौथा टॉपिक आहे आपला लॅप्लासियन. हा महत्वाचा आहे, याच्यावरती एक डेरिव्हेशन आहे, लॅप्लासियन. लॅप्लासियन कशाने आपण दाखवतो, डेल स्क्वेअर एफ इज इक्वल टू डो स्क्वेअर एफ अपॉन डो एक्स स्क्वेअर. ओके, डो स्क्वेअर एफ अपॉन डो वाय स्क्वेअर आणि डो स्क्वेअर एफ डो झेड. ओके, डो झेड स्क्वेअर. ओके, हा आहे तुमचा लॅप्लासियन ऑपरेटर किंवा लॅप्लासियन. ओके, सो पुढचा टॉपिक आहे आपला, बघा हे बेसिक आहे. बेसिक जर का समजलं तरच हा ईडी समजेल, इलेक्ट्रोडायनामिक्स. ओके, त्याच्यानंतर बेसिक काही, ओके, सो काही प्रोडक्ट रूल आहेत किंवा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहेत. ओके, प्रॉडक्ट रूल मी तुम्हाला सांगतो, ज्याच्यात महत्वाचा अप्लाय कोणता करतो आपण. ओके, महत्वाचा आहे प्रॉडक्ट रूल. कोणते आहे, प्रॉडक्ट रूल. त्याच्यातला पहिला प्रॉडक्ट रूल आहे आपल्याजवळ, पहिला प्रॉडक्ट रूल. ओके, जर का डेल डॉट ब्रॅकेट मध्ये एफ जी असेल तर त्यालाच आपण कसं लिहितो, हा पहिला आहे इथे, यालाच आपण लिहितो एफ बाहेर काढला, डॉट ब्रॅकेट मध्ये काय उरला, डेल जी प्लस आता जी बाहेर काढा, उरेल काय, डेल एफ, उरेल काय, डेल एफ. हा आहे तुमचा पहिला प्रॉडक्ट रूल. सेकंड प्रॉडक्ट रूल काय सांगतो, ओके, सेकंड प्रॉडक्ट रूल सांगतो, जर का डेल ब्रॅकेट मध्ये ए डॉट बी असेल तर त्यालाच आपण कसं लिहितो, ए क्रॉस डेल क्रॉस बी. ओके, ए क्रॉस डेल क्रॉस बी प्लस बी
बी क्रॉस डेल क्रॉस ए प्लस. ओके, सो आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केला, आता डॉट प्रॉडक्ट घ्या म्हणजेच प्लस काय डेल डॉट ए डॉट बी आणि प्लस प्लस बी डॉट डेल ब्रॅकेट कंप्लीट ए. हा आहे तुमचा सेकंड प्रॉडक्ट रूल. ओके, थोडंसं आपण छोटं करूयात मला दिसावं म्हणून. आपण आता थर्ड नंबर बघू. थर्ड नंबरचा प्रॉडक्ट रूल काय सांगतो? थर्ड नंबरचा सांगतो, जर का हा महत्वाचा आहे, डेल डॉट ए क्रॉस बी असेल, ए क्रॉस बी असेल, इथे डॉट आहे इथे क्रॉस आहे, तर काय आपण लिहितो त्याला आपण लिहितो बी डॉट, बी बाहेर काढला उरेल काय डेल क्रॉस ए मायनस, आता ए बाहेर काढा ए डॉट डेल क्रॉस ओके ए डॉट ब्रॅकेट मध्ये डेल क्रॉस बी. हा झाला तुमचा थर्ड रूल. ओके, फोर्थ रूल काय सांगतो? फोर्थ रूल आपल्याला सांगतो की डेल डेल क्रॉस एफ ऑफ ए असेल तर त्यालाच आपण कसं लिहितो, एफ बाहेर काढा डेल क्रॉस ए उरेल, काय उरेल डेल क्रॉस ए ब्रॅकेट मध्ये डेल क्रॉस ए मायनस, आता ए बाहेर काढा तर उरेल काय डेल क्रॉस एफ. ओके, हा आहे तुमचा प्रॉडक्ट रूल. ओके, आता तुम्हाला माहिती आहे काय की तुम्हाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मी सांगतो. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ह्याच्यातला टॉपिक आहे हा. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो ब्लॅक पेन घेऊया. याच्यातला फर्स्ट आहे, जर का डेल डॉट डेल क्रॉस ए असेल, डेल क्रॉस ए असेल ओके, तर याची व्हॅल्यू काय ते 0. सेकंड थोडा पेनची इंक हे करूया आपण. सेकंड काय सांगतो, जर का डेल क्रॉस डेल एफ असेल तर ह्याची पण टर्म काय ते 0. हां, आणि थर्ड हा महत्त्वाचा आहे. थर्ड आपण बऱ्याचदा यूज करणार आहोत ईडी मध्ये जेव्हा आपण डेरिव्हेशन सॉल्व करू तेव्हा. ओके, थर्ड काय सांगतो आपल्याला, जर डेल क्रॉस ए असेल तर यालाच आपण कसं लिहितो, डेल ब्रॅकेट मध्ये डेल डॉट ए. ओके, डेल इंटू डेल स्क्वेअर ए. ओके, याला आपण कसं लिहितो डेल स्क्वेअर ए. सॉरी, जर का बघा डेल क्रॉस ए असेल तर यालाच आपण कसं लिहितो डेल ओके इज इक्वल टू डेल ब्रॅकेट मध्ये डेल डॉट ए मायनस डेल क्रॉस ए. ओके, हा आहे तुमचा, हे 3 रूल आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचे. ओके, सो आता आपण काही थेरम बघूया. थेरमचा यूज आपल्याला भरपूरदा करावा लागतो, म्हणून थेरम नीट लक्ष देऊन करा, किंवा थेरम मी एक्सप्लेन करतो ते तुम्ही फक्त बघा. ओके, सो फंडामेंटल थेरम ऑफ ग्रेडियंट. फंडामेंटल theorem of gradient. What is mean by fundamental theorem of gradient? Okay,
फंडामेंटल थेरम ऑफ ग्रेडियंट काय सांगतो, जर का इंटिग्रेशन ए टू बी असेल, इंटिग्रेशन ए टू बी असेल, डेल डॉट ई डी एल असेल, तर यालाच आपण कसं लिहितो, एफ बी. ओके, एफ बी मायनस एफ ए हा आहे तुमचा फंडामेंटल थेरम ऑफ ग्रेडियंट. ओके, आता तुम्हाला मी थोडंसं लाईन इंटिग्रल काय, सरफेस इंटिग्रल काय आणि व्हॉल्यूम इंटिग्रल म्हणजे काय हे सांगतो. बघा, पहिले आपण बघूया सरफेस इंटिग्रल. ओके, सरफेस इंटिग्रल काय सांगतो, इंटिग्रेशन एस म्हणजे काय, सरफेस ए डॉट डी एल यालाच काय म्हणतात, सरफेस इंटिग्रल. ज्याच्या खाली एस लावलेला आहे त्याला म्हणतात सरफेस इंटिग्रल. ओके, त्याच्यानंतर आहे आपला व्हॉल्यूम इंटिग्रल. व्हॉल्यूम इंटिग्रल. ओके, व्हॉल्यूम इंटिग्रल काय सांगतो, व्हॉल्यूम इंटिग्रेशन काय सांगतो आपला. ओके, व्हॉल्यूम इंटिग्रल सांगतो क्लोज इंटिग्रेशन व्ही फॉर व्हॉल्यूम. ओके, आणि ए डॉट डी हा आहे तुमचा व्हॉल्यूम इंटिग्रेशन. आता यांच्या हे जे आहेत सरफेस इंटिग्रल आणि व्हॉल्यूम इंटिग्रेशन यांचा उपयोग कसा करायचा. ओके, जो फंडामेंटल थेरम आहे ते आपण बघूया. ओके, हे म्हणलं टॉपिक आहे आपला. ओके, सो टॉपिक आहे आपला फंडामेंटल थेरम ऑफ डायव्हर्जन्स. हे महत्वाचे आहेत, फंडामेंटल थेरम ऑफ डायव्हर्जन्स. ओके, फंडामेंटल थेरम ऑफ डायव्हर्जन्स काय, जर का व्हॉल्यूम इंटिग्रेशन डेल डॉट ए असेल, डेल डॉट ए असेल तर त्यालाच आपण डेल डॉट ए डी टाऊ असेल, डी टाऊ तर त्यालाच आपण सरफेस इंटिग्रेशन ए डॉट डी ए मध्ये कन्वर्ट करतो. ओके, हा आहे तुमचा कोणता थेरम, फंडामेंटल थेरम ऑफ डायव्हर्जन्स. ओके, जर का व्हॉल्यूम इंटिग्रेशन डेल डॉट ए किंवा इथे काही असू शकतो त्याचा कन्वर्ट कशामध्ये होतो, सरफेस इंटिग्रेशन मध्ये. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, जर का व्हॉल्यूम इंटिग्रेशन डेल डॉट इथे कोणती जरी टर्म आहे ई आहे समजा, डेल डॉट ई डी टाऊ तर त्यालाच आपण कशामध्ये लिहितो, क्लोज इंटिग्रेशन सरफेस ई डॉट डी ए मध्ये लिहितो. ओके, हा आहे तुमचा फंडामेंटल थेरम ऑफ डायव्हर्जन्स. ओके, फक्त तुम्हाला कन्वर्ट करता आलं पाहिजे की कुठला लॉ कुठे अप्लाय करायचा आहे. ओके, आता आपण बघूया द फंडामेंटल थेरम ऑफ कर्ल. द फंडामेंटल थेरम ऑफ कर्ल इज बघा, व्हॉल्यूम इंटिग्रेशन डेल क्रॉस ए असेल, डेल क्रॉस ए डी ए असेल तर तो कशामध्ये कन्वर्ट होतो, सी ए डॉट डी एल, कर्ल. यालाच तुम्ही दुसरं नाव काय देता माहिती आहे का, याला दुसरं नाव आहे, याच थेरमला दुसरं आहे स्टोक थेरम. याला स्टोक थेरम पण म्हणतात.
स्टोक थेरम, यालाच काय म्हणतात, स्टॉक थेरम पण म्हणतात, स्टॉक थेरम. ओके. सो आता काही ऑपरेटर आहेत जे मी तुम्हाला सांगतो आणि ज्यांच्या व्हॅल्यू तुम्हाला सांगतो मी. बघा, पहिलं आहे ओके, पहिलं आहे, जर का डेल डॉट आर कॅप अपॉन आर स्क्वेअर असेल तर त्यालाच आपण 4 पाय आर मध्ये लिहितो. हा कुठला आहे तुमचा, डेल्टा डिरॅक फंक्शन. ओके, डेल्टा डिरॅक फंक्शन. ओके, जो तुमचा आहे डेल्टा डिरॅक फंक्शन. ओके, हे थोडंसं बेसिक आहे. अजून बेसिकमध्ये मी तुम्हाला ओके, एवढं बेसिक बस आहे तुमच्यासाठी. तुम्हाला मी अजून एक सांगतो. काय सांगतो, डायव्हर्जन्स सांगतो, थोडं डायव्हर्जन्स. ओके, डायव्हर्जन्स. ओके, जर का डेल डॉट, इथं डेल आहे, एक मिनिट ते शेप सारखं होत आहे. ओके, डेल डॉट ए, डेल ऑपरेटर तुम्हाला माहिती आहे काय, एक्स डी एक्स. ओके, वाय डो बाय डो वाय आणि झेड डो बाय डो झेड डॉट ए काय, ए आहे ए एक्स प्लस ए वाय प्लस ए झेड. ओके, ए झेड. सो याला सॉल्व कसं कराल, याला सॉल्व कराल, डेल डॉट ए, ओके, डो ए एक्स प्लस डो ए वाय प्लस डो ए झेड झेड. ओके, ही आली आपली टर्म. का आली, आपला डायव्हर्जन्स आला. का आला, डायव्हर्जन्स. ओके, सो हा तुमचा जो सिलेबस आहे, मी परत एकदा सांगतोय, जर का मेन रेफरन्स बुक पाहिजे तर रेफरन्स बुकची लिंक PDF मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. ओके, आणि अजून तुम्हाला सांगतो, पुढचा टॉपिक मी फळ्यावरती घेईन, रिव्ह्यू ऑफ कॉलम अँड गॉस लॉ. ओके, ह्याच्यात न्यूमेरिकल प्रॉब्लेम पण आहे, ते न्यूमेरिकल प्रॉब्लेम पण मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे. काय टेन्शन घेऊ नका. फक्त जर का चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा हर्तिकेश अकॅडमी. थँक्यू.